मुन्ना योगेश पाटील कमबॅक करत असताना सरळ मिडल स्टंप वरती हा बॉल अदलतोय आणि फलंदाज कुणाल संघनायकाची पारी समाप्त होत असताना पहिला झटका लागतोय सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमला 10 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग कुणाल तारेकर. मी आताच उल्लेख केला की योगेश यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये जेव्हा योगेश बॉलिंग करत होता आणि या हंगामातला सर्वाधिक घातक खेळाडू किरण पवार सारख्या फलंदाजाला योगेशने फक्त 4 धावा दिल्या होत्या एका ओव्हरमध्ये. त्यावेळी याच्या नावाची भरपूर चर्चा झाली. त्यानंतर घोट नाईट रजनी याने गाजवली, काल सिद्धी करवले नाईट रजनी गाजवली. असा गोलंदाज त्याला 10 धावा कुठने हे देखील कुणालचं एक इतिहास मानला जाईल. हमेशा कहते हैं इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की ज़रूरत होती है आणि ते हौसले 7वें आसमान पर होते कुणाल तारेकरचे. एक 3 बॉल 10. नवीन फलंदाज येतो नंबर 3 वरती रोशन पाटील. भूषण पाटील आलाय स्कोरर, आमचे नवीन स्कोरर टीम कोपरोलीकडून. हरकत नाहीये, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या चेंडूचा अभ्यास केला भूषण पाटीलने. अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये खेळताना 30 मधून तुम्ही एक चेंडू जर डॉट केला तर 29 चेंडू तुमच्याकडे असतात. त्यामुळे हा अभ्यास महत्त्वाचा असतो. ज्यावेळी तुम्ही ओपन फॉर्मॅटचे क्रिकेट पाहता त्यावेळी असे खेळाडू अभ्यास करतात पहिल्या बॉलचा. आणि ग्रामीणचे खेळाडूंनी देखील हे शिकलं पाहिजे. पहिल्या बॉलचा अभ्यास नेहमीच केला पाहिजे. राऊंड विकेट. यावेळी बाउन्स लाईनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा उचली घेतो. हाईट फॅक्टर थोडा जास्त. इथे 0. 2-0 आले बोर्डवरती. पहिले 2 बॉलवरती 10 रन आल्या होत्या. यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज योगेश पाटील मुन्नाने. अंतिम बॉल धावफलक आहे 10 वरती टीम पारगाव. 3-0 आणि ही खासियत आहे योगेश मुन्नाची. बघा 2 बॉल 10 त्यानंतर सलग 4 बॉल 0 आणि कमबॅक करत असताना गावदेवी गोट पहिल्या ओव्हरमध्ये इथे विकेट घेतल्या कुणाल तारेकरचा. आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम गावदेवी गोटची एकूण पारगाव टीमची एकूण धावसंख्या फक्त 10. 1 विकेट. जय शिवराय. खूप सुंदर गाणं डीजे नितीन पाटीलच्या माध्यमातून. कारण की असंख्य गड किल्ले जिंकणारा राजा महापुरुष ज्याने एकही गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही ते एकमेव राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली. पहिली मॅच डे 4 आणि टीम पारगाव एकूण धावसंख्या 10. 1 विकेट. अशावेळी नवीन फलंदाज जो पहिल्यांदा बॅटिंगसाठी गेला होता ओपनिंग सलामी जोडीमध्ये रोशन मेहर. रोशन मेहर देखील एक घातक फलंदाज, अनुभवाने भरलेला खेळाडू, तजुर्बा आणि अनुभव भरपूर असल्यानंतर त्याला इथे खेळ चांगला करावा लागेल. परंतु त्याच्या समोर बॉलिंग ट्रॅकवर या हंगामातला सर्वाधिक नामांकित खेळाडू बायकरमॅन रोशन सालुंके. रोशन सालुंके MKK ट्रॉफी नागझरीच्या स्पर्धेत त्याला बाईक मिळाली. का देखील शेरदिल स्पर्धेमध्ये तो बाईकच्या रेसमध्ये होता परंतु सुपर 8ला टीम पराभूत झाली आणि तो रोशन इथे बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. समोर रोशन मेहर. बघा चेंडूचा हाईट फॅक्टर भरपूर छोटा आहे, चेंडूची लेंथ चांगली आहे, लाईन चांगली आहे आणि एक कारण आहे की पुन्हा एकदा 0. मागील 5 बॉलवरती 0 धावा आणि आता पारगाव टीम बॅकफुटला चालली आहे. त्यामुळे एक मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील या मॅचमध्ये. मिस टायमिंग. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये कारण हा बॉल स्लोवर होता आणि इथे पुन्हा 0. मागील 6 बॉलवरती फक्त 0. 1 विकेट. हा कमबॅक आहे गावदेवी गोटचा. किती फॉर्ममध्ये बघा. 10 धावा जरी आल्या तरी या संघाने हार मानली नाही आणि कमबॅक केला आपल्या ओव्हरमध्ये. बिग हिट बिग हिट बिग हिट बिग फटका. हवाई फायर हवाई फायर. 6 रनों के लिए. दोन 6 या मॅचमध्ये धावा येत आहेत रोशन मेहर. ओव्हर पिच बॉल टप्पा पाडल्यानंतर थोडासा वेगवान हा बॉल होता.
इथे अंपायर सिग्नल लेग बायज 1 रन मिळेल टीम पारगावला आणि 1ने पारगाव टीमची धावसंख्येला आकार येईल. एकूण धावा 17. बॅटिंग ट्रॅकवरती भूषण आलाय. संकटांना सामोरे जाणारा खेळाडू कधीच हारत नाही, त्यामुळे जेव्हा संकट येतात त्याच्यावर तुटून पडा, तुम्हाला यश निश्चित मिळेल. इथे बघा बॅट अगोदर फिरवतायत. वेट अँड वॉच खेळावं लागेल. क्रिकेटमध्ये वेट अँड वॉचला महत्त्व असतो, कारण चेंडू जेव्हा टप्पा पडतो ना तेव्हा चेंडूवरती तुमची नजर असली पाहिजे आणि नजर अटी तो दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. इथे काय घडलं बघा, किती फॉर्म मध्ये आहे, काय बॉलिंग करतायत टीम गावदेवी गोडचा गोलंदाज रोशन सालुंके. रोशनाई प्रस्थापित करतो आपल्या बॉलिंगच्या मार्फत. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या बॅटिंग करत असताना सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमची एकूण धावसंख्या बोर्डवरती 17 धावा. परंतु भूषण पाटीलचा उल्लेख करूया, सलग 5 चेंडू डॉट 0. भूषणची धावसंख्या सर्वात कमी आहे, त्याने अजून खातं ओपन केलं नाही 5 बॉलवरती. आणि ग्रामीणमध्ये असं कमी पाहायला मिळतं की वनडाऊनचा खेळाडू इतके डॉट चेंडू खातोय, त्यामुळे आज त्याचा दिवस खराब आहे. आणि रोशन मेहरने 4 बॉलमध्ये फक्त एकच षटकार कुठला. त्यानंतर कुणाल तारेकरने 2 चेंडूमध्ये फक्त 10 रन आणि तिसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. अशा तऱ्हेने 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावची एकूण धावसंख्या फक्त 17 धावा आणि 18 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. त्यामुळे इथे धमाका करावा लागेल तर रोशन मेहरला, कारण डॉट चेंडू म्हटलं ना तर एक प्रकारे कॅन्सरसारखा असतो. ज्याप्रमाणे तंबाखू खाल्याने तुम्हाला कॅन्सर होतो, त्याप्रमाणे डॉट चेंडू खाल्यानंतर तुम्ही मॅचमध्ये बॅकफुटला जातात. हे चित्र तुम्ही पाहताय. मैदानामध्ये डगआउटवरती निराशा आहे खेळाडूंच्या चेहऱ्यावरती टीम पारगाव, कारण ही निराशा दर्शवते त्याला धाव्यांची गरज आहे. त्यामुळे डॉट चेंडू जर कमी आले तर कमबॅक होणार. सेकंड स्पेल बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ओव्हर नंबर 3 मुन्ना योगेश पाटील. प्यार से इसे मुन्ना कहते हैं. योगेश तयार. पहिला बॉल. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे आणि यावेळी चेंडू लेग स्टंप सोडून जातो. त्यांचा सुनीलजी तांडेल सरचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. ICC क्रिकेटमधला नियम क्रमांक 25 वापरलाय, व्हाईट बॉल. आणि नो बॉल म्हटला तर 24वा नियम. रोशन मेहर तयार आहे एका मोठ्या फटक्यासाठी. त्याला माहिती आहे अभिनय तो कभी नाही. 18 बॉल बाकी त्यांच्याकडे. ऑन साईडला मिड विकेटकडे बॉल तटवलाय. फिल्डर आहे तिथे. 1 रन कंप्लीट केली जाईल रोशन. आणि इथे 2 धावा कंप्लीट. रोशन सालुंकी काल इंजर्ड झाले होते, त्यांच्या हाताला दुखापत ती जाणवली थ्रो फेकत असताना. आणि इथे धावा मिळतील फक्त 2. टीम गावदेवी गोट काल चॅम्पियन बनली. सिद्धी करून लाईट रजनीमध्ये झोप देखील झाली नसेल या खेळाडूंची आणि आज इथे आल्यात खेळ करण्यासाठी. हा क्रिकेट आहे, न झोपता न हारता न थकता प्रयत्न करणारे खेळाडू. आणि जो न झोपता न हारता न थकता प्रयत्न करतो त्याला नेहमीच यश मिळते. असे गोडगावचे खेळाडू, परंतु त्यांच्या समोर तितका ताकदीचा संघ टीम सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ. योगेश पाटील आपला दुसरा स्पेल करतोय. पुन्हा एकदा इकॉनॉमिकल बॉलर. आणि इकॉनॉमिकल बॉलर म्हटलं तर कंजूसी बॉलिंग. धावा याच्या ओव्हरमध्ये येत नाही आहेत. भूषण सलग 6 चेंडू डॉट. सलग 6 बॉल 0. 1 रन देखील तो बनवू शकत नाही या मॅचमध्ये. आणि वन डाऊन म्हटलं ना तर भारतीय संघाचा विराट कोहली येतो. विराट पारी खेळतो. ते विराट पारी इथे खेळता येत नाही भूषण पाटीलला आणि त्यामुळे डगआउटमध्ये थोडी निराशा जाणवते. मुन्ना तयार. बिग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये, परंतु फिल्डर आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकला आणि बॉल हवेच्या दिशेकडे जात असताना सीमा पलीकडे हवाई फायर. देराया दुरुस्ताया. भूषण पाटीलच्या बॅटमधून षटकार. षटकार बसले. 1 चौकार आलाय याच्या ओव्हरमध्ये. सेकंड स्पेल लास्ट बॉल. ओव्हर नंबर 3. योगेश तयार. भूषण तयार बॅटिंगसाठी. इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये बॉल निघून जातो सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर आहेत पॉइंटकडे आणि इथे मिळेल फक्त 2 धावा. अंतिम बॉल होता. शेवटच्या बॉलवर 2 रन कंप्लीट केले जातात आणि अशा तऱ्हेने इथे शेवटचा बॉल बाकी आहे आणि 2ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 29 धावा. 10चा रन रेट कायम ठेवलाय टीम पारगावने. त्यामुळे 10च्या रन रेटने तुम्ही 50 धावा कंप्लीट करू शकता. परंतु अंतिम बॉलमध्ये किती धावा येतील आणि अजून 12 बॉलचा खेळ देखील बाकी असेल. त्यामुळे 13 चेंडू पारगाव टीमसाठी संजीवनी ठरतील या मॅचमध्ये.
बिग स्ट्रोक पुन्हा कन्वर्ट केला इथे लॉंग लेग कडे आणि हा आज तिसरा षटकार मुन्नाला बसतोय. वा क्या बात आहे. हवाई फायर, हवाई हल्ले चढवलेत आणि हा रॉकेट सरळ लँड होतो बाउंड्रीच्या बाहेर. तिसरा षटकार इथे मुन्नाला बसत असताना टीम पारगावची धावसंख्या पहिल्या बॅटिंग करत असताना धावफलकावरती 35 धावा, 1 विकेट धावफलकावरती. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. 3 ओव्हर बॉलिंग अनालिसिस केल्यानंतर योगेश पाटील 12 बॉल त्याने डिलिव्हर केले, 2 स्पेल आणि एकूण धावा 27 दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा कुठल्या गेल्या आणि आज पहिल्यांदा त्याच्या या 2 ओव्हरमध्ये आम्ही 27 पाहिला. परंतु या अगोदर 8 किंवा 9 12 बॉलमध्ये तो देत होता. या हंगामातला एक वेगवान गोलंदाज, परंतु आज त्याला एक चांगला प्रतिस्पर्धी संघ मिळाला पारगाव. त्यामुळे पारगाव टीमची दहशत नेहमी राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 3 ओव्हरमध्ये धावफलक आहे 35 वरती. ओव्हर नंबर 2 रोशन सालुंकेने धावा दिल्या फक्त 7 आणि आपण त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार देखील पाहिला. 3 ओव्हर 35 धावा, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे टीम पारगावसाठी. चांगला खेळ केला असताना आपण पाहिला रोशन मेहर याला. रोशन मेहरने एकूण 9 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर भूषण पाटीलने सलग 6 चेंडू डॉट केले आणि त्याच्यानंतर 3 बॉलवरती त्याने 14 धावांची खेळी, 2 षटकार मारले. असा हा भूषण पाटीलचा खेळ आपण इथे निश्चित पाहिला. 2 पंच देखील काल सिद्धी करवले नाईट रजनीमध्ये होते, त्यांची देखील झोप झाली नाही आहे. सँडी पार्कर सर केवाले आणि सुनीलजी तांडील सर 2 अंपायर्स आपण पाहतो या टॉर्नामेंटसाठी. एम.एल.ए. ट्रॉफी म्हटली ना तर रोहितदादांच्या मैत्रीसाठी अनेक संघ इथे कॉल करून येत असतात, कारण ती मैत्री जपण्याचं कार्य इथे नेहमीच केलं आहे टीम्सकडून. मिस टायमिंगचा फटका, एलिमिनेशन कमी आहे. चेंडू विकेटवरती असताना प्रीतमच्या हातामध्ये रनआउटची संधी, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि किती धावा मिळतील टीम पारगावला? आत्तापर्यंत 3 धावा कंप्लीट केल्यात, परंतु अंपायरचा निर्णय इथे येणं बाकी आहे. टीव्ही अंपायरसाठी कॉल केला ज्यावेळी दुसरं धाव ते करत होते. ओरिजिनल डिसिजन अंपायर सॉफ्ट सिग्नल इट्स आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु टीव्ही अंपायर तुम्हाला इथे चेक करतील ओरिजिनल निर्णय काय असेल. आपण जाऊया सायप्रीत लाईव्हकडे, स्लो मोशन अँगलमध्ये चेक करूया संदेश शेळकेच्या माध्यमातून की भूषण ज्यावेळी नॉनस्ट्राईक एंडला धावत होता त्यावेळी नेमकं काय घडलं, तो रनआउट होता की नाही, त्यानंतर किती धावा मिळतील याचं आपण वर्णन करूया स्लो मोशन अँगलमध्ये. DRS क्रिकेटमध्ये दिला जातो डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, परंतु फुटबॉलमध्ये VAR दिला जातो, व्हिडिओ असिस्टंट रेफरी. आणि इथं आपण इथे व्हिडिओचा वापर करून स्लो मोशन अँगलमध्ये चेक करूया नेमकं किती धावा मिळतील पारगाव टीमला. भूषण नॉनस्ट्राईक एंडकडे धावत होता त्यावेळी हा सीन कंप्लीट केला आणि भूषण सेकंड रनसाठी तुम्ही आउट आहेत, त्यामुळे पारगाव टीम एकच धाव मिळेल आणि 1ने पारगाव टीमची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 36 धावा इथे लागत असताना भूषण चांगला खेळ, 15 धावांची खेळी केली आपल्या टीमसाठी. 2 षटकार, 1 डबल, 1 सिंगल. चांगली बॅटिंग भूषणने 1 डाऊनवरती. परंतु आता मैदानामध्ये येणार नवीन फलंदाज प्रफुल्ल मोकल, लेफ्टी बाह्य हात का खिलाडी. प्रफुल्ल मोकल म्हटला तर एक घणाघाती फलंदाज जो मिडल ऑर्डरला कधी कधी ओपनिंगला देखील येतो, पण ज्यावेळी तो मिडल ऑर्डरला येतो त्यावेळी तो धमाका करूनच जातो आणि त्याचा धमाका तुम्ही या मॅचमध्ये निश्चित पाहाल. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 संदेश पाटील. संदेश पाटील लेग ब्रेक बॉलर आणि आपल्या लेग ब्रेकने नेहमी प्रभावित केलं प्रत्येकाला. ची गोलंदाजी काल देखील घातक होती सिद्धी करवले नाईटमध्ये. फक्त दिशा दिली. क्रिकेट डोक्याचा खेळ आहे, डोक्याने खेळला जातो, बुद्धीचा खेळ. आणि यावेळी चेंडू जाणार लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. रोशन मेहरच्या बॅटमधून 4 रन. आणि 4 रन.
यावेळी नो बॉल, कहाणी में ट्विस्ट, धावा येतील भरपूर. हा नो बॉल फ्री हिट बॉल कंटिन्यू केला जाईल. हाईट फॅक्टर खूप वर होता बॉलचा आणि हा बॉल कमरेच्या वर असल्याने नो बॉल. क्रिकेटमधला 24वा नियम अंपायरने वापरलाय. फ्री हिट बॉल प्रफुल्ल मोकल. फ्री हिट बॉल. धावांचा पाऊस पडणार की काय, कारण 2 ओव्हरमध्ये धावा कमी होत्या, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये 17 आणि ओव्हर नंबर 4 मध्ये किती येतील, नेमकं टार्गेट किती सेट करतील टीम पारगाव. काल धावा बनत नव्हत्या, आज धावांचा पाऊस आहे, भरपूर धावा. प्रफुल्ल मोकलला बीट केलं बघा, किती वेगवान चेंडू. प्रफुल्ल मोकल चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, इतका चांगला वेगवान बॉल फेकला संदेश पाटीलने. आणि काल देखील त्याने दहशत प्रस्थापित केली, आज देखील जरी फुलटॉस बॉल गेला तरी फ्री हिट बॉलवरती 0 धाव. संदेश पाटील तयार बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्टी प्रफुल्ल मोकल सन्मान देतो बॉलला. फुलर लेनचा बॉल असताना बॉल निघून जातो मिड विकेटकडे. फिल्डर आहेत, 2 धाव घेण्याचा प्रयत्न. रोशन मेहर इथे चुकी गेली आणि चुकीला माफी नाहीये. रोशनने चौकार मारला होता, चांगली बॅटिंग करत होता, षटकार देखील आला होता, परंतु थोडी घाई केली आणि अतिघाई संकटात नाही. आणि इथे विकेट येतो इथे रोशनचा, त्यामुळे 3 विकेटच्या नुकसानामध्ये टीम पारगावची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये, प्रफुल्ल मोकलला जॉईन करेल. प्रवीण मोकल बॅटिंग ट्रॅकवरती. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे संदेश पाटीलला थोडी प्लॅनिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये थोडासा बदलाव करावा लागेल, व्हेरिएशन थोडी मिश्रित गोलंदाजी करावी लागेल, कारण रायटी फलंदाज समोर आला. आता अंतिम 2 बॉल. खोलो टप्प्याचा बॉल प्रीतमच्या हातामध्ये, यष्टिरक्षक फील्ड करतोय. 0. या मॅचमध्ये चांगलं तुम्ही थरार नृत्य पाहाल, कारण दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत आणि दोन्ही संघ जेव्हा ताकदवर असतात ना तुल्यबल्ले, त्यावेळी तुम्हाला चांगली फाईट पाहायला मिळते. शेवटचा बॉल संदेश करणार. धावफलक आहे एकूण 43. दिशा दिली फक्त बॉलला, कट केलाय बॅक साईडला, लॉंग लेगकडे फिल्डर वेगाने येतील, परंतु हा बॉल सरळ निघून जातो सीमा पलीकडे. 4 रन. आउटफील्ड देखील फास्ट होती आणि संधीचं सोनं केलं या फलंदाजाने. प्रवीण मोकल शेवटच्या बॉलवरती चौकार मारतोय आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करत असताना पारगाव टीमची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 47. 3 विकेट. थँक्यू. तर विनंती असणारे विचुंबे संघाचा संघनायक आणि पळसपे संघाचा संघनायक संपर्क आपण साधायचे. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आहे. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा मी सहर्ष स्वागत करते. वैकुंठवासी हब्बप्पा गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय मंगेश फडके यांच्या स्मरणार्थ श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून आमदार चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. वर्ष 8वं आहे आणि काल आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की 8 वर्षामध्ये ही स्पर्धा खूप मोठी झाली आणि तेवढंच तितकंच मोठं आयोजन सुद्धा आपण पाहतोय मैदानावरती. स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना पळसपे संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा भैरवनाथ विचुंबे संघाचा संघनायक. आपण लगेच संपर्क साधा. जाऊया मैदानावरती, पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये प्रवीण टेंबे. थँक्यू सो मच मनोहरजी पाटील सर वाजे. अंतिम गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम पाटील आलाय, जो स्वतः यष्टिरक्षक होता, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, चांगला बॅटिंग देखील करतो, चांगली बॉलिंग आणि यष्टिरक्षकाची भूमिका त्याला मिळाली. परंतु आत्ता शेवटची ओव्हर 6 बॉल त्याच्या हातामध्ये आणि संघनायकाने त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. स्वतः तो संघनायक देखील होता. टॉससाठी आल्यानंतर त्याची प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यामुळे चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक आहे 47. 6 बॉल टार्गेट सेट करण्यासाठी प्रफुल्ल मोकल तयार. ज्याने 18 गाव प्रीमियर लीग गाजवली तो प्रफुल्ल मोकल. 18 गाव प्रीमियर लीग मध्ये 105 धावा कुटणारा यांचा संघ आणि यावेळी फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाहीये. लॉलीपॉप मिल्की बॉल फेकून दिला डीप लॉंग ऑफच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. 4 रनों के लिए
फारगाव आणि हा बॉल फेकून दिलाय. हवाई फायर, हवाई सफर, मस्तक पे दस्तक, 6 रन. पारगाव 50 अप, 57 धावा बोर्डवरती. आणि आता पाऊस पडलाय. काल धावा 50 बनत नव्हत्या. आयोजकांनी सांगितलं आज पहिल्या मॅचमध्ये 57, त्यामुळे मॅच रंगणार. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला मज्जा येईल. खोलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्करमध्ये पेचकश केला प्रीतम पाटीलने. लेंथ खूप चांगली ठेवली, हाईट फॅक्टर छोटा होता आणि बॉल इथे 0 धाव देऊन जातोय. डॉट बॉल. आणि ज्या चेंडूची वाट पाहिली जाते तो चेंडू इथे आला. 108 मीटरवरती हा षटकार गेला. षटकार इथे 70 मीटरच्या जवळपास आहेत संदेश, परंतु तो बॉल आपण पाहिला 108 मीटर, भरपूरच लांब लचक फटका. आणि खासियत आहे प्रफुल्ल मोकलची. आणि अनेक वेळेला बॉल घालवणारा खेळाडू. फुलटस बॉल फोर लेनचा मागे खेळाडू असेल शिवा गोंधली, मास्टर माइंड. इथे 1 रन कंप्लीट केले जाते. शिवा गोंधली पॉईंटकडे होते आणि शिवा गोंधली काल सेमीफायनलमध्ये खूप चांगला खेळ केला आणि त्यानंतर हा संघ सिद्धी करून नाईट रजनीमध्ये चॅम्पियन बनला. 2 सामन्यामध्ये शिवा गोंधलीचा खेळ आपण पाहिला आणि त्याने दाखवून दिलं इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल, असंभव कुछ भी नहीं दुनिया में. हा खेळ शिवा गोंधलीने मिडल ऑर्डरमध्ये येऊन बॅटिंगमध्ये केला. चांगला खेळ. प्लस पे टीम रिपोर्ट करते टॉससाठी. विश्वजित शेळके त्यांचे स्पॉन्सर देखील आलेत. वेलकम. प्रवीण मोकल. बिगिट रोशनचा इथे फिल्डर आहेत नीलू. नीलूच्या हातामध्ये हा बॉल वाडिश लॉंगॉनला झेल पकडलाय आणि प्रवीण मोकलचा खेळ संपलाय. फलकावरती हा विकेट पडतो 59 वरती. 4था विकेट टीम सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव. आणि झेल जसा हवेमध्ये गेला, नीलू होता चेंडू खाली वाडिश लॉंगॉनकडे आणि त्यांनी हा झेल सुंदररित्या टिपला गेला. 58 वरती 4 विकेट. आमदार चषक 2023 आपण 8वं पर्व पाहतो. 4था दिवस आहे आणि घोट गावामध्ये देखील आपण आमदार चषक नाईट रजनी पाहिली. नितेशदा पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि त्यानंतर आपण घोटगावचे एक उत्कृष्ट समालोचक आणि पनवेल समालोचक असून जे सल्लागार आमचे बंधू रमेशदा पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. चांगली मॅच आमचे रुपेश निगुकर असतील. चांगला खेळ नेहमीच घोट टीमकडून झालाय. नवीन फलंदाज बॅटिंग ट्रॅकवरती आलाय सिद्धेश पाटील, इलॅट नंबर 6 आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज 6 नंबरचा गेअर टाकणार का, गरज आहे पारगाव टीमला. फुल टॉस बॉल, 3 फुल टॉस या ओव्हरमध्ये, परंतु एक फक्त षटकाराला फुल टॉस बॉलवरती जो प्रफुल्ल मोकलने खेचला आणि इथे धावा मिळतील फक्त 2 अंतिम बॉलवरती. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर इथे टीम पारगाव टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग मिळाली आणि पारगाव टीमची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 5 ओव्हरच्या खेळानंतर फक्त 60 धावा आणि कंपल्सरी चेसिंगची इथे मॅच असेल, त्यामुळे 5 ओव्हरमध्ये 61 धावा करायच्या आहेत टीम गावदेवी घोट टीमला. जसा दुसरा सत्र सुरू होणार आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती ती द व्हॉइस ऑफ ND विभाग मनोहर पाटील सर. हॅलो. तर जाऊया मॅच नंबर 2 डे 4 विचुंबे टीम अँड पलसपे टीम. टॉस केला जाईल. मॅच नंबर 2 कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. द रूल्स. हेड इज कॉल बाय विचुंबे टीम. इट्स व्हेरी टिपिकल डिसिजन. तर छापा हेड इज कॉल. विचुंबे टीम वॉन द टॉस. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेऊ. फर्स्ट बॉलिंग गावदेवी गोट संघाने देखील तेच केलं. आता बॉलिंग करतायत, परंतु 61 धावांचं टार्गेट त्यांना आता चेस करायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत पाहिले तर 90% धावा चेस होत नाहीये, 10% फक्त धावा चेस झाल्या. तर काय म्हणाल तुम्ही आमदारच्या 2023 बद्दल? विकेट खूप जवळ आहे. तुम्हाला आयोजन कसं वाटलं? प्रथमतः रोहित रोशनदादा यांचे आभार मानतो की आम्हाला इथं खेळण्यास संधी दिली, कारण की दरवर्षी आमची एंट्री इकडे असतेच बिना ॲडव्हान्स देता. क्या बात आहे. बिना ॲडव्हान्स ही तुमची मैत्री आहे आणि तुम्ही ते मैत्री जपण्याचा नेहमी प्रयत्न करायचा आहे. परंतु पहिल्यांदा तुम्ही आता बॉलिंग करणार
तरी तुमच्याकडे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक असा इम्पॉर्टंट गोलंदाज जो 2 शतक डिलिव्हर करणार ज्याच्यावरती कॅप्टनचा भरपूर भरोसा असतो, तू स्वतः की अजून कोण? नक्कीच आता बघू, जर मॅचच्या सिच्युएशननुसार आम्ही गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. Yes, thank you so much. So news from Tossbox team, Vitsumbe won the toss and choose to fielding. Invite first batting to टीम पलसपे. तुम्हाला चांगला बॅटल पाहायला मिळेल. टीम विचुंबेचे पलसपे टीमचे स्पॉन्सर विष्णूजी शेलके देखील आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. पाहुण्याचा देखील आम्ही थोड्याच वेळात सन्मान करू स्वागत कक्षामध्ये. तर रोहित दादांचे शुभ हस्ते आणि आयोजकाचे शुभ हस्ते आपण विष्णूशेठ शेलके यांचा सन्मान करूया. आमचे हरिभक्त पारायण धनाजी मस्कर साहेब आणि आमचे उत्कृष्ट खेळाडू यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतो. विष्णूजी शेलके जे आज पलसपे टीमचे पॅकर आहेत, स्पॉन्सर आहेत आणि गोल्डन मॅन बनून आलेत. क्रिकेटची प्रचंड आवड आणि आदेगाव म्हटलं ना तर बैलगाडी शर्यत भरपूर आवड असते यांना, तर यांचा शुभ सन्मान केला जातोय. यानंतर सन्माननीय कल्पेश फडके यांना विनंती आहे आपण या स्वागत कक्षामध्ये. कल्पेश दादा तुमचा सन्मान केला जाईल. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगच्छ आणि प्रेमाची शाल देऊन पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेची खासियत गेस्ट इज अवर गॉड आणि गेस्ट इज अवर गॉड या नियमाप्रमाणे आम्ही त्यांचा इथे शुभ सन्मान करतोय. आमचे हरिभक्त पारायण धनाजी दादा मस्कर यांचे शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जातोय. प्रेमल शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन ज्याच्यावरती 12-12 किंग आमचे रोशन दादा यांचं देखील चित्र सुंदर आहे. आणि ही जेव्हा ट्रॉफी तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कोपरली गावाची आठवण आली की ही स्पर्धा कोपरली गावात झाली होती आणि इथे आमचा सन्मान देखील झाला होता. तर जाऊया आपण मॅचकडे. तिथे बिग फाईट सामना 61 धावांचा टार्गेट असेल टीम गावदेवी घोटला. आणि जसं दुसरं सत्र सुरू होणार आपण मायक्रोफोनवरती ऐकूया द व्हॉइस ऑफ ND विभाग मिस्टर मनोहर पाटील सर. थैंक यू सो मच. तो यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का, सभी मेहमानों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी अतिथि गणों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे. दोस्तों, विधायक ट्रॉफी, आमदार ट्रॉफी हम देख पा रहे हैं. चौथे दिन का ये पहला मुकाबला जारी है दोस्तों. मैदान के अंदर गावदेवी घोट और सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव जिनके बीच में लड़ाई. पहला सत्र हमने देखा, 60 रन बने और 61 रनों का टारगेट है मैदान के अंदर. शानदार मुकाबला खेला जाएगा क्योंकि जिस तरीके से चर्चा हुई है, 3 दिन का खेल हमने देखा है. रन चेस करना इतना आसान नहीं है, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों. यहाँ पर बाजियां पलटने में देर नहीं लगती. क्या बाजी पलटेगी, क्या इतिहास बदलेगा मैदान के अंदर, क्या ये रन चेस होंगे मैदान में, देखने वाली बात है. जज्बा, जोश आपके अंदर कूट कूट कर भरा होना चाहिए और मैदान के अंदर वही जज्बे के साथ क्या क्रिकेट खेला जाएगा. दिलकश नजारा हमारे और आपके सामने पेश होगा. 30 गेंदे और 61 का टारगेट. तो सभी तैयार है दूसरे सत्र के लिए. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. ऑल सेट फॉर द गेम, ऑल इन रेडीनेस. अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल. 30 गेंदे 61 का टारगेट है. 3, 2, 1, लेट्स प्ले गेम ऑन. रोशन के सामने ये गेंद थी, स्टीयर करना चाहते थे, मिसफील्ड का नतीजा भुगतेगी सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव क्रिकेट टीम. आपके टीम में अच्छे फील्डर होना जरूरी होता है दोस्तों. आपके टीम में अच्छे बल्लेबाज है, कभी बल्लेबाज रन बनाता है, नहीं बनाता है. अच्छा गेंदबाज कभी विकेटें लेता है, नहीं लेता है. लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए हमेशा से रन बचाता है, क्योंकि क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वालों को बड़ा माना जाता है. और पहली गेंद के ऊपर मिसफील्ड, नतीजा हमारे सामने आया. जहां पर रन नहीं बनता था, खाता खुल चुका है 2 रनों की मदद से. राउंड द विकेट से यह गेंद थी, मिड ऑन को क्लियर किया.
थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर 2 रन आए थे, उसके बाद आया था शुरुआत हुई थी पारगांव क्रिकेट टीम के बल्लेबाजी की। कुणाल तारेकर ने पहले 2 गेंदों में 10 बनाए थे, 6 तो बन चुके हैं। ये कमबैक है, ऑफ स्टिक के बाहर यॉर्कर लाइन के ऊपर गेंद रखी थी, विकेट कीपर हल्के से चूके, अंपायर का इशारा आएगा। 22 का 1 रन मिलता हुआ। एक दूसरे के ऊपर भरोसा रखना क्रिकेट में जरूरी होता है, क्रिकेट में अच्छी शुरुआत होना जरूरी होता है, क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो अपने शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं। ये प्रकृति का नियम है दोस्तों। शुरुआत दमदार होना जरूरी है आपके लिए, चाहे आप गेंदबाज हो चाहे आप बल्लेबाज हो। पहली 3 गेंदें गुजर चुकी है, 7 रन है स्कोर कार्ड के ऊपर। बबली हमारे साथ है स्कोरिंग की भूमिका में। राउंड द विकेट से आएंगे भूषण पाटिल। प्रीतम के लिए गेंद करी थी, जानबूझकर इस गेंद को धकेला मिड ऑन के क्षेत्र में। जब तक खिलाड़ी आकर केतन इस गेंद को पकड़ पाता तब तक सिंगल चुराया। बल्लेबाजों ने थोड़ा सा शांत क्रिकेट चलता हुआ। क्रिकेट में प्लानिंग, क्रिकेट में रणनीतियां बेहद जरूरी होती है, क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से। और वो षड्यंत्र, वो प्लानिंग आपको मैदान के अंदर करनी होगी। पहली 4 गेंदें गुजर चुकी है, टीम की रन संख्या है टोटल बिना किसी नुकसान के ऊपर 8 रन। गांव देवी घोट टीम, ये गेंद भी उसी दिशा में थी, उसी लाइन के ऊपर थी, उसी टप्पे के ऊपर थी। रणनीति साफ है यहां पर गेंदबाज की कि आउटसाइड द ऑफ स्टंप वो यॉर्कर फेंकने का प्रयास किया जा रहा है और ये प्रयास सक्सेस भी मिल रही है, सफल भी हो रहे मैदान में। पिछली 3 गेंदें 3 सिंगल है, टीम की रन संख्या है 9 रन। इस ओवर की आने वाली ये अंतिम गेंद शेष है। भूषण पाटिल आएंगे इस बार राउंड द विकेट से, सामने होंगे बल्लेबाज प्रीतम पाटिल। इस ओवर की ये आखिरी गेंद। गति में हल्का सा मिश्रण किया था, पीछे लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात है, 1 रन तो जरूर मिलेगा और सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पहला ओवर गुजर चुका है, संभली हुई शुरुआत दोनों छोर के ओर से हमने देखे, कोई जोखिम नहीं उठाया बल्लेबाजों ने। जिस तरीके से गेंदें आती चली गई उसी तरीके से गेंद के मेरिट के ऊपर खेलना उन्होंने खेला ये गेंद को, इस ओवर को। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद बिना किसी नुकसान गांव देवी घोट टीम 10 रन। पहले ओवर में रन बने टोटल 10। शुरुआत अच्छी रही थी, पहले 2 गेंदों के ऊपर 6 रन आए थे, लेकिन कमबैक था। ईंट का जवाब पत्थर से देते हुए पलटवार मैदान के अंदर जरूर हुआ। पहले ओवर में रन बने थे टोटल 10 रन। 61 रनों का टारगेट है मैदान में। राउंड द विकेट से इस बार गेंदबाजी की जाएगी। सामने है प्रीतम पाटिल, अब तक खामोश नजर आया है। 2 गेंदें खेली है, 2 सिंगल के मदद से 2 का योगदान है। ये गेंद फाइन लेग के क्षेत्र को टारगेट करना चाहते थे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली, अंपायर का कोई इशारा नहीं आया, बल्ले का किनारा था। 11 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। बल्लेबाज हमेशा शॉर्टेस्ट बाउंड्री यानी कि फाइन लेग थर्ड मैन के बाउंड्री को टारगेट करने की कोशिश की जाती है। और इस मैदान की बात करेंगे, चौके छक्के इस मैदान में लगते जरूर है। लोअर फुल टॉस ये गेंद थी लेकिन मिस टाइमिंग है। रोशन जान चुके थे, नहीं किया और पहला खिलाड़ी मैदान के बाहर। बिग फिश बिग ब्लो मैदान के बाहर, पहला बड़ा झटका गांव देवी घोट टीम की उम्मीदों को। ऊपर पारी पहुंच चुके। लोअर फुल टॉस थी लेकिन गति में मिश्रण किया था, थोड़ा सा अपने फिरकी के फास में फंसाया बल्लेबाज को। ये ट्रैप था, बिल्कुल लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ लेकर रखा था, जहां पर ये दूसरा पावर प्ले का ओवर चल रहा है और उसी के तहत गेंदबाजी की जा रही है। थोड़ा सा ललचा रहे थे रोशन को, क्योंकि वो जानते थे बड़े स्ट्रोक का प्रयास जरूर होगा पावर प्ले में और इसी में वो चलते बने। ये ट्रैप, ये जाल समझ नहीं पाए और रोशन सालुंके का विकेट। अब नीलेश मात्रे जाएंगे, तीसरे नंबर के खिलाड़ी।
केतन की ये गेंद थी, अंपायर की उंगली आसमान की ओर यहां पर समाप्त होती हुई। लगातार 2 सफलता, इससे प्रेशर में आएगी गांवदेवी घोट क्रिकेट टीम। जिस तरीके से पीटी ने जिक्र किया था कि शिवा गोंदली जिस तरीके से बल्लेबाजी पिछले कुछ समय में हुई है, अब दी ऑर्डर मिडल ऑर्डर में अब बल्लेबाजी करेंगे। हमेशा डाउन दी ऑर्डर बल्लेबाजी करते थे, फिनिशर की भूमिका निभाते थे, लेकिन इस बार मौका बना है, ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। लेकिन यहाँ पर टीम हल्की सी मुसीबत में घिरती हुई, यहाँ पर अपने विकेट को भी बचाना है, रन भी बनाने हैं, साझेदारी की भी जरूरत है। ऑन हैट्रिक है गेंदबाज केतन। केतन की ये गेंद, ऊंचाई ज्यादा है, लंबाई क्या मिल पाएगी? कुना 100% योगदान देते हुए 3 गेंदे, पिछली 3 गेंदों के ऊपर 3 सफलता, विकेट हैट्रिक केतन मेहर के नाम। और इस टूर्नामेंट की ये तीसरी विकेट हैट्रिक है। शानदार गेंदबाजी। बड़े स्ट्रोक की सिंगल डबल से आपको जाना है मैदान के अंदर। प्रीतम आपके साथ है, साझेदारी की जरूरत है। थोड़ी सी प्लानिंग की कमी नजर आई, ये थोड़ी सी खराब सोच थी बल्लेबाजों की। हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने के चक्कर में चलते बन रहे विकेटों का नुकसान हो रहा है, इससे दबाव बढ़ेगा गांवदेवी घोट टीम के ऊपर। यह अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात जरूर है, लेकिन गेंद क्या रोक पाएंगे सीमा रेखा के नजदीक। लाजवाब फील्डिंग का नजारा। नजरें बदलो तो नजारे खुद ब खुद बदल जाते हैं। वो कॉन्फिडेंस लाता है जब विकेट आती है मैदान के अंदर, आपकी शारीरिक भाषा बदल जाती है, नई ऊर्जा के साथ खिलाड़ी नजर आते हैं। और वही घटता हुआ सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के लिए। जैसे विकेट आई सभी मुस्तैद है मैदान में, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। टीम की रन संख्या टोटल 13 के ऊपर। इस बार भी घुमाने का प्रयास था, सफल हुए थे, अपने आप के लिए जगह बनाने की कोशिश थी, लेकिन मेहनत रंग नहीं लाएगी। लेकिन क्या कमाल का तो यहाँ पर प्लेयर रिप्लेसमेंट हमने देखा। आईसीसी का लॉ नंबर 1 यहां पर लागू हुआ पारगांव टीम के लिए। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। अंतिम गेंदे है 18 और जीतने के लिए 48 की दूरी है। क्या ये रन बनेंगे? 16 के औसत से रन बनाने हैं। प्रफुल्ल आएंगे प्रीतम के लिए। गेंद थी हल्के हाथों से, इस गेंद को मोड़ा फाइन लेग के क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करा जाता, 1 रन चुराया बल्लेबाजों ने। सिंगल डबल के मदद से पारी को आगे बढ़ाना होगा, क्योंकि इस पारी की यदि बात करेंगे, जिस तरीके से शुरुआत हुई, पहले ओवर में 10 आए थे और उसके बाद हमने देखा था पिछले ओवर में 3 विकेट गिरे और सिर्फ 3 रन आए थे। अब प्रफुल्ल मोकल के कंधों के ऊपर जिम्मेदारी है। बड़े स्ट्रोक की तलाश कर रहे हैं सचिन पाटिल, जो 5वें नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर नजर आ रहे हैं। प्रीतम पाटिल किस प्रकार का अप्रोच अब होगा? पॉजिटिव रवैया, पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक सोच क्रिकेट में जरूरी होती है। इस ओवर की यह तीसरी गेंद है।
थोड़ा सा मुकाबला स्लो चलता हुआ, हाइट फैक्टर था, डायरेक्ट हिट का प्रयास और यहां पर बल्लेबाज सचिन पाटिल के पारी का प्रेशर में गावदेवी गोट। थैंक यू सो मच। क्योंकि यहां पर धोखेबाजी ही की जा रही है अपने टीम के साथ। जो खिलाड़ी आ रहा है कोई रणनीति के तहत नहीं, हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने की तलाश है और अपने टीम के साथ धोखेबाजी चलती हुई। जिस तरीके से कहते हैं ना कि दिल ने जिसे चाहा था जान से भी ज्यादा, और वही रुलाती है हमें सबसे ज्यादा। और जिन खिलाड़ियों के ऊपर भरोसा किया था उस भरोसे के काबिल बल्लेबाजी हो नहीं रही है मैदान के अंदर। समीकरण बदलता हुआ बीच मैदान में। अगली गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश है, खुद को फॉलो थ्रू में रोका। टाइट गेंदबाजी जिसे कहा जाता है, रन चुराने के लिए संघर्ष करना पड़ रहा है, पसीना बहाना पड़ रहा है, पूरी तरीके से रनों के लिए तड़पना जारी है, तड़प जारी है मैदान में। टीम की रन संख्या है टोटल 15 रन। जीत की बात करेंगे, अभी भी आने वाली 14 गेंदें और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। गेंदबाजी में प्रफुल्ल मोकल तैयार। प्रीतम के लिए गेंद थी, क्या टाइम तेरा गेंद समाप्ति होती हुई 3 ओवर में रन बनेंगे टोटल 23 रन। 61 रनों का टारगेट था। अब समीकरण बचा है अंतिम 12 गेंदे और 19 के ऊपर आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी. कोपरोली गावाची शान हाय भारी. कोपरोली गावाची शान हाय भारी. आता दादाची लयच भारी. मनात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी. कोपरोली गावाची शान हाय भारी. हे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे. जिगरवाला तो हिम्मतवाला आहे. दोस्तीचा सरदार आहे. दोस्तीचा सरदार. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादा. थैंक यू सो मच। जिनके माध्यम से क्रीडा प्रतियोगिता है, यहाँ पर 12 किंग रोशन शेठ पाटिल, रोहित पाटिल, उनकी पूरी गांवदेवी क्रिकेट टीम और पूरे कोपरोली के ग्रामस्थ जिनके माध्यम से विधायक ट्रॉफी हम मैदान के अंदर देख सकते हैं। 12 गेंदे और जीतने के लिए 12वां खिलाड़ी पारगांव टीम का। अच्छा स्ट्रोक
से कहते हैं ना कि जिंदगी ने यही सिखाया कि मेहनत करो, ज्ञान सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अपना काम प्रीतम पाटिल जो मेहनत करी है पिछले 3 ओवर में, उस मेहनत उस सब्र के बाद पलटवार किया पिछली 2 गेंदों के ऊपर। प्रवीण मोकल का यह कमबैक था, निश्चित तौर पर प्रेशर में थे जब पहली 2 गेंदों के ऊपर नए बल्लेबाज योगेश पाटिल उनका साथ निभा रहे। रोहित सालुंके की बात करेंगे तो 4 गेंदें खेली है, 14 का योगदान है, स्ट्राइक का इंतजार है। 8 गेंद शॉर्ट पिच ये गेंद है, लेकिन ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजरी। अंपायर का इशारा आया कि ये गेंद खराब है। अंतिम 8 गेंद मुन्ना के लिए गेंद, लेकिन आओ देखा ना था, घुमाने की कोशिश, नजरें हट चुकी थी। डॉट गेंद की समाप्ति। अब थोड़ी सी हावी है, अपने पकड़ मजबूत करना चाहेगी पारगांव टीम। 7 गेंदें जीतने के लिए 24 रन की जरूरत। सामने इस गेंद को मना किया। 4 छक्के मुकाबला बन सकता है, क्या वो मुकाबला बन पाएगा? 19 की जरूरत। लेकिन उसी तरीके से क्या बल्लेबाजी मैदान के अंदर।
बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अंतिम 4 गेंदे जीतने के लिए 22 रन की ओर। बड़े स्ट्रोक की तलाश जरूर थी, लेकिन बड़ा स्ट्रोक मिलेगा नहीं। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। मुकाबले में से जान अब निकल चुकी है। अंतिम गेंदे बची है 3 गेंदे और जीतने के लिए 21 रन की जरूरत है। जिस तरीके से शुरुआत हुई थी केतन मेहर की हैट्रिक इस मुकाबले में कमाल के रहे थे, फिर भी प्रफुल्ल मोकल को गेंदबाजी के लिए लाया गया अंतिम ओवर में। ये थोड़े से टैक्टिक्स पारगांव क्रिकेट टीम के हमारे समझ से परे थे, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी दिखाई है। हाथ खोलने का अंतिम ओवर में कोई मौका नहीं दिया और नतीजा हमारे सामने पेश है। मुकाबला पूरी तरीके से गिरफ्त में आ चुका है सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव क्रिकेट टीम के। टीम की रन संख्या है टोटल 40, 61 का टारगेट था। यह स्लो ओवर मुन्ना भाई गुड क्रिकेट टीम के माध्यम से, लेकिन सीधे बल्ले से खेलने की कोशिश है और यह मुकाबला लगभग 14 रनों से जीत लिया सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव क्रिकेट टीम ने। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज। और इस टूर्नामेंट के लिए हिस्सा लेने के लिए गुड क्रिकेट टीम आपका भी तहे दिल से शुक्रिया। अगले टूर्नामेंट के लिए आपको ढेर सारी यहां से हम शुभकामनाएं देंगे। लाइनअप कर आपको मैदान छोड़ना है, यह इस टूर्नामेंट का नियम है दोस्तों। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हैं। अच्छा मुकाबला यहां से खेला गया। 5 ओवर के मुकाबले में पहला सत्र 60 बना और जो सिलसिला पिछले कुछ दिनों से चलता आ रहा है कि रन चेस नहीं हो रहे, रन बन नहीं